मला माहित आहे काय, सध्या भारताचे 52वे सरन्यायाधीश म्हणून भूषण गवई काम पाहत आहेत। त्यांच्यानंतर भारताचे सरन्यायाधीश कोण होऊ शकतं, त्याची ही 8 नावं तुमच्यासमोर आहेत। या 8 नावांमध्ये एका महिला न्यायाधीशाचं नाव आहे, ज्यांचं नाव आहे BV नागरत्ना। कर्नाटक हायकोर्टामध्ये ते आहेत। सप्टेंबर 2027 ते ऑक्टोबर 2027 या कालावधीत त्या भारताच्या सरन्यायाधीश होऊ शकतात। भूषण गवई यांच्यानंतर जस्टिस सूर्यकांत हे भारताचे पुढील सरन्यायाधीश म्हणजे 53वे सरन्यायाधीश असतील। तर माझा प्रश्न असा आहे, भारताच्या सरन्यायाधीशासंबंधीच्या पात्रतेचं कलम कोणतं, या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा।